भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातील तरतुदींचा समावेश करत विधान परिषदेनं महाराष्ट्र लोकायुक्त विधेयकाला वर्षभरानंतर शुक्रवारी मंजुरी दिली। त्यामुळे आता भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेते मंडळींची चौकशी करणं शक्य होणार असून मुख्यमंत्री, मंत्री व आमदारही या कायद्याच्या कक्षेत येणार आहेत। मी या ठिकाणी माहिती देऊ इच्छितो की आपल्याला कल्पना आहे की आपल्या राज्यामधला जो लोकायुक्त कायदा आहे हा जुना कायदा आहे आणि आपल्या राज्याच्या लोकायुक्त कायद्यामध्ये भ्रष्टाचार विरोध प्रतिबंधक कायदा जो आहे त्याचा इन्क्लुजनच नाहीये। त्यामुळे आपल्याकडे आता जे लोकायुक्त जी व्यवस्था आहे या व्यवस्थेमध्ये त्यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवर कुठलीही कारवाई करता येत नाही आणि दुसरं त्यांना केवळ रिकमेंडेटरी अशा प्रकारचे अधिकार आहेत, पलीकडचे कुठलेही अधिकार नाही। आणि म्हणून या संदर्भात मागच्या काळामध्ये माननीय अण्णा हजारेजी यांनी एक उपोषण देखील केलं होतं। त्यावेळेस मी मुख्यमंत्री असताना त्यांना आश्वासन दिलं होतं। त्यानंतर आपण एक संयुक्त कमिटी तयार केली होती आणि ज्या कमिटीमध्ये राज्य सरकारचे अधिकारी, तेव्हाचे मुख्य सचिव होते, अधिकारी होते आणि गद्रे साहेब देखील त्यामध्ये होते आणि अण्णा हजारे आणि त्यांचे काही लोक अशी त्यांची टीम आणि जवळपास अनेक बैठका होऊन मग त्याच्यामध्ये याचा मसुदा हा आपण फायनल केला आणि हा मसुदा फायनल केल्यानंतर हे विधेयक या ठिकाणी आलेलं आहे। याच्यामध्ये प्रामुख्याने काय गोष्टी आहेत त्या मी आपल्याला सांगू इच्छितो। पहिल्यांदा तर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातल्या तरतुदी आता लोकायुक्त कायद्याच्या अंतर्गत आपण आणल्या। दुसरं, मुख्यमंत्र्यांसहित सर्वांना आपण लोकायुक्त कायद्याच्या अखत्यारीत आता आणलेलं आहे। आधी मुख्यमंत्री मंत्री नव्हते, हा तिकडे आपल्या कायद्यात नव्हतं हा, तर आता मुख्यमंत्र्यांसहित सगळ्यांना आपण लोकायुक्ताच्या अखत्यारीत आणलेलं आहे। लोकायुक्तांना निवडण्याची जी समिती आहे ही देखील अतिशय ट्रान्सपरंट केली आहे, ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते, स्पीकर आणि अध्यक्ष आणि याच्यासोबत माननीय हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश अशी अतिशय ट्रान्सपरंट कमिटी, म्हणजे लोकायुक्त वा या भागाचा का या भागाचा का या पक्षाचा असा कोणालाही म्हणता येणार नाही, अशा प्रकारची अतिशय ट्रान्सपरंट कमिटी, सर्च कमिटी आहे, त्याच्यानंतर ही कमिटी आहे। त्याच्यामुळे लोकायुक्तांची अपॉइंटमेंट ही देखील अतिशय ट्रान्सपरंट पद्धतीने त्या ठिकाणी होणार आहे। आणि यासोबत आपल्याला माहिती आहे की सुप्रीम कोर्टाने 2018 साली एक निर्णय दिला होता आणि त्या निर्णयानंतर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यामध्ये केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने काही बदल केले। त्या बदलामध्ये कुठल्याही अशा प्रकारचा लोकप्रतिनिधी असो किंवा अधिकारी असो त्याच्यावर कारवाई करताना त्याला चान्स मिळाला पाहिजे आणि त्याच्यामध्ये परवानगी घेण्याची एक आवश्यकता आहे, अशा प्रकारचे प्राधिकरण तयार झाले आहेत। तर ती जी काही अमेंडमेंट आहे त्याचा अवलंब देखील याच्यात करण्यात आलेला आहे। गेल्या वर्षी हिवाळी अधिवेशनातच हे विधेयक विधानसभेत मंजूर झालं होतं। तब्बल वर्षभरानंतर ते विधान परिषदेत मंजूर करण्यात आलं। 1971च्या लोकायुक्त कायद्याची जागा आता हा नवा कायदा घेईल। यात भ्रष्टाचार विरोधी कायद्याचा समावेश असेल। लोकप्रतिनिधींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी भ्रष्टाचार विरोधी कायद्याव्यतिरिक्त काही निराळ्या तरतुदींचा समावेश या विधेयकात करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिली। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केलेल्या मागणीनुसार लोकायुक्त कायद्याचा मसुदा तयार झाला होता। हा मसुदा विधानसभेत मंजूर करण्यात आला होता। विधान परिषदेत हे विधेयक आल्यानंतर यात सदस्यांच्या सूचनांचा समावेश करण्यात आला। त्यामुळे भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या लोकप्रतिनिधी, अधिकारी यांची चौकशी या माध्यमातून करता येणार असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं। लोकायुक्त म्हणून उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त मुख्य न्यायाधीश किंवा सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश असतील, त्यांची नेमणूक मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते, विधानसभा व विधान परिषदेचे सभापती करणार आहेत, असं फडणवीस यांनी सांगितलं।